आदिवासी लोकशाहीर दत्तोबा साबळे निलगिरकर। इकडे हवा का नाही घेऊ हवा हा हवा कोण आता आदिवासी वादळ। आदिवासी वादळ का? हा आदिवासी वादळ लांडे साहेबांनी काय कामं केलीत का तुमच्याकडे? अहो भरपूर काम आहेत ना। अहो काय काय कामं केली पण तुमच्याकडे? अहो काम म्हणजे ते पार बाळ जन्मलेल्या 5वी पासून तर 10वी पर्यंत गरीब माणसाला मदत साहेब करतात। संकट काळी धावून येतात, कोणते 10 लग्न सगळ्या वेळेला साहेब धावून येतात आदिवासी समाजामध्ये। 4-5 जणी चुकायचं बाबा, पण तुम्हाला 4-5 जण त्यांचे पैसे घ्यायचे आणि त्यांना पुच मारायचा त्यांचा काय संबंध? आपला आदिवासी माणूस उभा असल्यावर आदिवासी माणसाचा विचार केला पाहिजे। लांडे साहेब धावून येतात का समाजासाठी? कुठल्याही संकट प्रसंगी धावून। बनकर फाट्याला जर लोकांना दादागिरी पैसे बुडवलं तर साहेब लगेच फोन केला का साहेब हजर। इकडे हवा कोणाची बाबा? हा देवराम लांडेचे साहेब। अहो लांडे साहेबांनी तुमच्याकडे काय कामं बिमं केलेत का बाबा? केलेत ना। लांडे साहेबांचं वातावरण कसं आहे तुमच्याकडे? चांगले। आपण लोक म्हणतात बा लांडे साहेबांकडे पैसा नाही, मग तुम्ही काय करणार? नाही ना, पैशाचा काही प्रश्न नाही, पण माणुसकी म्हणून आपण त्यांना हे करू शकतो। ते समाजासाठी धावून येतात लांडे साहेब? येतात ना। येतात ना? तुमच्या काय कामं बिमं केलेत का लांडे? केलेत ना। केलेत ना? काय कामं केले तुमच्याकडे? रोडची पाईपलाईन वगैरे काम केले ते। लांडे साहेब आदिवासी माणसाच्या प्रत्येक सुखादुखामध्ये अडीअडचणीमध्ये हजर राहतात आणि जुन्नर तालुक्यात म्हणलं तर देव लांडेशिवाय कोणीच नाही। लांडे साहेबांकडे जरी पैसा नसला तरी आदिवासी विभागातील प्रत्येक माणसांचं असं म्हणणं आहे की आम्ही फार जमिनी गहाण ठेवून का होईना पण अध्यक्षाला आमदारकीसाठी पैसे पुरू, असं प्रत्येक व्यक्तीचं मत आहे। लांडे साहेब हे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये हजर असतात आणि कोणतीही गोष्ट कुठे अहोरात्री त्यांनी कधी फोन केला तरी अध्यक्ष साहेब आवर्जून रात्री अहोरात्री घटनास्थळी उपस्थित होते। आजी नाव काय ग तुझं? पाराबाई। आणि गाव कुठलं? देवराम लांडेला ओळखीते ना? ओळखते ना? जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासीमध्ये आमदार मुंडे यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला, परंतु या जगामध्ये सामुदायिक माणूस जगवणारा कोण? कोण आहे? माझा देवराम लांडे।